नमस्कार. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी जयेश सुधीर डिचोलकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या मालवणी जयेश विथ लक्ष्मी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कसं आहे, आता 2024मध्ये सर्व ठिकाणी म्हणजे सर्व महाराष्ट्रात निवडणुकीचे प्रचार वगैरे चालू आहे. त्याच बाबतीत थोडं बोलायचं होतं. छोटासा व्हिडिओ असेल, 1-5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, जास्त काय मोठा नसणार आहे. तर म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे की यावर्षी आहे ना आपण सर्वांनी मनसेला म्हणजेच आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या राजसाहेब ठाकरेंच्या पक्षाला मत द्यावं, खरंच द्यावं. कारण यावर्षी आहे ना खरंच खूप महत्त्वाचं आहे. 2024 मतदान खूप महत्त्वाचं आहे आणि आपले बऱ्याचशा विभागातून आपले मनसेचे शिलेदार उभे आहेत. उदाहरणार्थ कल्याणमधून आपले राजूदादा पाटील आहेत, चांदिवलीमधून महेंद्र भानुशाली साहेब आहेत, ठाण्यामधून आपले अविनाश जाधव आहेत. त्यांनी तर यावर्षी म्हणजे चांगलाच एक निश्चय केला. यावर्षी अक्षरशः ते स्वतः ठाणे स्टेशनला जाऊन उभे, हातात बोट धरून उभे होते की एक संधी द्या मला फक्त एक संधी द्या, मी बघा कसा महाराष्ट्र बदलवतो बघा. म्हणजे त्यांच्यात एवढी आहे, म्हणजे त्यांची तेवढी हे आहे, अपेक्षा आहे की द्यावी एक संधी. त्यामुळे परत आमच्या शिवडी विभागातून बाळा नांदगावकर उभे आहेत. म्हणजे ठिकठिकाणी चांगले मोठमोठे असे चांगले शिलेदार मनसेचे उभे आहेत. त्यांना द्या एकदा संधी, एकदा मनसेला संधी द्या. कारण राजसाहेब ठाकरेसुद्धा बोलले की मी तुमच्यासमोर हात पसरवतो, मला एक संधी द्या, फक्त एक संधी. कारण याच मनसेच्या शिलेदारांनी आहे ना आपल्या कोविडमध्ये ठिकठिकाणी जाऊन रस्त्यावर उतरून आहे ना मदत केली आहे. राजूदादा पाटलांनी त्यांचं स्वतःचं RR हॉस्पिटल कोविडसाठी दिलेलं, वापरायला दिलेलं. परत मोफत इंजेक्शन्स दिली कोविडची. परत ठिकठिकाणी त्यांच्या आपल्या म्हणजे या कल्याणमध्ये ठिकठिकाणी जाऊन त्यांना अन्नधान्य पुरवठा केला. तसंच आपले ठाण्याचे सुद्धा अविनाश जाधव साहेब आहेत, त्यांनी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन नुसते अक्षरशः भांडणं केली आहेत लोकांसाठी, गरीब लोकांसाठी अक्षरशः त्यांनी भांडणं केली आहेत, न्याय मिळवून दिले आहेत. त्यांना पण अन्नधान्य पुरवठा केला आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी खूप पुरवठा केला आहे. खरंच द्या एकदा संधी, माझी पण मनापासून. ते बघा, मी पण काय असं मनसेचा असा मुख्य हे नाही आहे, पण मी पण एक मनसेचा खरंच सैनिकच आहे. खरंच पहिला मी पण शिवसेनेचा कट्टर होतो जेव्हा साहेब होते ना तेव्हा. पण जेव्हा साहेब गेले ना तेव्हा शिवसेनेची गेली मजाच गेली, ती मजाच नाही राहिली शिवसेनेत. तेव्हापासून जे साहेब आहेत ना त्यांचं रूप आहे ना, मी स्वतः म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, राजसाहेब ठाकरेंमध्ये बघतो. ते खरंच बाळासाहेबांचे दुसरे म्हणजे ते हेच काय बोलतात त्याला, ते आहेत. त्यामुळे प्लीज यावर्षी खरंच द्या मनसेला, कळकळून म्हणजे मनापासून विनंती, हात जोडतो होतं तुमच्यासमोर. बघा हीच संधी आहे, परत ही संधी मिळणार नाही आहे. 5 वर्ष आत्ताच संधी आहे. उद्या 20 तारखेला मतदान आहे, तर ठिकठिकाणी जाऊन आहे ना मनसेचे शिलेदार जिथे जिथे उभे आहेत, इंजिन आहे त्यांचं, हे रेल्वे इंजिन आहे त्यांचा, काय म्हणतात त्याला, चिन्ह, त्याच्यावर जाऊन वोटिंग करा. कारण आपल्या महाराजांच्या काळात जो महाराष्ट्र होता ना, तो महाराष्ट्र परत जर बघायचा असेल ना तर आपले मनसेचे राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे शिलेदार हेच घडवू शकतात. बाकी कोणात नाही धमक करण्याची, महाराष्ट्र ही घडवण्याची धमक नाही आहे. टोल कोणी बंद केले हो? महाराष्ट्रातले अर्धे टोल बंद कोणी केले? आपल्या राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांनीच बंद केले ना. ठिकठिकाणी बघ, पटकन नाही कामं होणार, एक प्रोसिजर असते, पण हळूहळू का होईना पण मनसे सर्व कामं करणार, सर्वांना रोजगार मिळवून देणार. राजसाहेब ठाकरे सुद्धा म्हणालेली ही गोष्ट की मी कोणाला फुकट पैसे नाही देणार, पण प्रत्येक भगिनींना म्हणजे प्रत्येक आपले ज्या मायमाऊली आहेत त्यांना रोजगार मिळवून नक्कीच देईन. त्यामुळे त्यांच्या काय काय गोष्टी खूप चांगल्या आहेत, काय म्हणजे सर्वच चांगले आहेत म्हणा, पण काय गोष्टी ज्या बोलतात ना त्या भिडतात, इथे हृदयाला भिडतात. त्यामुळे बघा 20 तारखेला मतदान आहे, मी पण जाणार आहे. मी तर माझं तर वोट म्हणजे बोलायची गरजच नाही, मनसेलाच आहे, छाती डोकपणे सांगतो. त्यामुळे उद्या जा, सर्वांनी मनसेला वोट करा आणि सगळ्या मनसेच्या शिलेदारांना भरघोस मतांनी निवडून आणा. एवढं बोलूनच मी आपला व्हिडिओ संपवतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद.